आपण एकच यहोवा देवाला भजलो तर सैतानाचे बळ आपल्यावर चालणार नाही, कारण सैतानाचा अग्नी यहोवा देवाने काढला आहे व यहोवा देव अग्नी आहे, म्हणून सैतान यहोवा देवाला घाबरतो. 2 राजे अध्याय 17 ओवी 34 ते 41. इस्रायलामध्ये इस्रायली लोक आपल्या पूर्वजाच्या रीतीप्रमाणे करीत होते. ते यहोवा देवाचे भय धरीत नव्हते आणि यहोवा देवाने ज्याचे नाव इस्रायल ठेवले त्या याकोबाच्या संतानास त्याने लावलेले नियम व न्याय व नियमशास्त्र व आज्ञा याप्रमाणे ते आचरण करीत नव्हते. इस्रायलाशी यहोवा देवाने करार करून त्यांना निक्षून सांगितले होते की माझ्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य देवाचे भय धरू नका, त्याच्या पाया पडू नका, संत बनवून त्याच्या पाया पडू नका, त्याची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका. ज्याने तुम्हास मिस्र देशातून महापराक्रमाने लांबवलेल्या बाहूने वर आणले त्याचेच म्हणजे यहोवा देवाचे भय धरा, त्याच्याच पाया पडा, त्यालाच यज्ञ करा आणि त्याने तुमच्यासाठी लिहून दिलेले नियम व न्याय व नियमशास्त्र व आज्ञा याप्रमाणे सर्व काळ जपून चाला आणि यहोवा देवा व्यतिरिक्त अन्य देवाचे भय धरू नका. आणि जो करार मी तुम्हाशी केला तो विसरू नका. अन्य देवाचे भय धरू नका, तर यहोवा आपला देव याचेच भय धरा. तो तुम्हास तुमच्या शत्रूच्या हातातून सोडविल. तरी त्याने ते ऐकले नाही. तरी ते आपल्याच पूर्वजांच्या रीतीप्रमाणे संत बनवून त्याची पूजा करीत आहेत आणि त्यांची मुले व नातवंडे ही त्याचे पूर्वज जे करीत असत तसे ते आज परत करीत आहेत व तसे आपणही करीत आहोत. म्हणून यहोवा देव इस्रायलावर फारच कोपला आणि त्यांना आपणापुढून घालवले, तसा तो आपणावरही कोपला आहे. यहूदाचा वंश मात्र राहिला, त्या वाचून कुणी मात्र राहिला नाही. यहूदाने देखील यहोवा आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, म्हणून यहोवा देवाने इस्रायलचे राज्य बुडवले. म्हणून आपण एकच यहोवा देवाला भजूया व त्याच्या आज्ञा व नियम पाळून त्याला संतुष्ट करूया, म्हणजे आपल्यावर यहोवा देवाचा कोप येणार नाही व तो आपणाला सर्व संकटातून वाचवण्यासाठी आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. म्हणून आपण एकच यहोवा देवाला भजूया व आपल्या विनंत्या जो एकमेव मध्यस्थ येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहोवा देवाजवळ मांडूया. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.